पहिला नियम माझ्या वारकरी संप्रदायाने घालून दिला, अगदी लक्ष देऊन ऐका. थोडं बोलेल पण काहीतरी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करेल माईबाप. या कीर्तनामध्ये साधू संतांनी पहिला नियम घातला या नारदाच्या गादीवरती उभ्या असणाऱ्या कीर्तनकारासाठी. आणि कीर्तनकाराच्या बाबतीत बोलताना माझे नामदेवराय असं बोलतात, नामदेवराय म्हणतात एखादा कीर्तनकार या ठिकाणी यावा, त्या कीर्तनकारानं उगं काही भाकड कथा सांगण्याचं काम करावं, नको ते तत्वज्ञान सांगण्याचं काम करावं. अशा कीर्तनकाराचं वर्णन करतात माझे नामदेवराया की पोटासाठी जरी करी हरी कथा, जनरंजविता फिरत असे, तेने घाव केला एकोत्तर कुळांचा, पाहुणा यमाचा श्रेष्ठ तो. कीर्तनकाराच्या बाबतीत बोलताना नामदेवराय म्हणतात एखादा कीर्तनकार यावा या ठिकाणी, नको ते बोलावं त्या कीर्तनकाराने. अशा कीर्तनकाराचं वर्णन करतात. त्या कीर्तनकारानं स्वतःच्या 72 पिढ्या नरकात घातल्या. किती? वयामानाने माझी कानपूर लाईन जरा कमी आहे. आणि बचत गट आपल्या पार्टीचं कीर्तन एकच आहे बरं का सप्ताहामध्ये. अतिशय लक्ष देऊन ऐकायचं. ज्या कीर्तनकारानं कीर्तनामध्ये वेगळे शब्द वापरले त्या कीर्तनकारानं स्वतःच्या 72 पिढ्या नरकामध्ये घातल्या. नामदेवराय म्हणतात की नामा म्हणे ऐसे होत जे रे कोणी, ते नर नयनी पाहू नये. भाकड कथा सांगणारा कीर्तनकार आम्ही आमच्या डोळ्यानं जरी बघितला आम्हाला पाप लागलं जातं. एवढा मोठा नियम एका कीर्तनकारासाठी आहे. बरं कसं आहे माहितीये का विनेकरी बाबा, आमच्या आल्यावर सगळ्यांना लय हसायला येतं. मी कीर्तनकाराचं सांगितलं आम्हाला हसू येतं, पण लक्ष द्या गड्या, जर या धर्ममंडपामध्ये पहिला नियम जर एका कीर्तनकारासाठी असेल तर माई माऊल्या हो, याच कीर्तनामध्ये दुसरा नियम माझ्या साधू संतांनी घालून दिला खाली बसलेल्या श्रोत्याला. आणि श्रोत्याच्या बाबतीत बोलताना शब्द असे कणखर वापरले. अरे कदाचित आमच्यासाठी शब्द जरा बरे आहेत, पण खाली बसलेल्या माणसाचं वर्णन करतात, एखादा श्रोता कीर्तनामध्ये बसावा, त्यानं उगा इकडं तिकडं बघावं आणि त्या मोबाईलच्या डबड्यामध्ये डोकं घालून बघावं. अशा श्रोत्याचं वर्णन करतात की मूर्ख बैसले कीर्तनी, न कळे अर्थाची करणी, घुबड पाहे भलतीकडे, ना ऐके नामाची पोवाडे. काय म्हणतात आम्हाला? काय म्हणतात? बोलत चला. मूर्ख म्हणतात, मूर्ख. आणि मूर्ख माणसाची 5 लक्षणं सांगितली गड्या. मूर्खस्य पंचचिन्हानी, गर्वो दुर्वचनम तथा, क्रोधश्च दृढवादश्च, परवाक्येष्वनादरः. मूर्ख माणसाची 5 लक्षणं सांगितली. बरं आम्हाला उपमा देताना घुबडाची उपमा दिली. घुबडाची. माईबाप आम्ही मूर्खही नाही घुबडही नाही, माणूस म्हणून जन्माला आलो. वर्षाचे 365 दिवस आम्हाला संसार करायचा आहे, पण मिळालेला नरदेह थोडा तरी परमार्थामध्ये खर्च व्हावा या न्यायानं तरी माणसानं कीर्तन ऐकावं. विठ्ठल विठ्ठल. बरं काय होतं कीर्तन ऐकल्याच्या नंतर? का ऐकावं आम्ही कीर्तन? एका गावामध्ये कीर्तनाला गेले आणि एका वयोवृद्ध आजोबांना मी प्रश्न केला, का हो बाबा माणसानं आयुष्यामध्ये कीर्तन का ऐकावं? ते बाबा मला म्हणे, प्रांजलताई आम्हाला देव मिळण्याकरिता आम्ही कीर्तन ऐकतो, त्या देवाची प्राप्ती होण्यासाठी आम्ही कीर्तन ऐकतो. पण मी जरा विचारच केला, थोडं बाजूला आले, कारणही तसं होतं, आपलं पाकिट राहिलं होतं ना. 5 मिनिट खुर्चीवरती बसले आणि विचार केला, अरे भगवंत मिळण्यासाठी कीर्तन कसं करायचं, कीर्तन कसं ऐकायचं. 10-15 मिनिट विचार केला आणि त्या बाबांकडे गेले. बाबा का हो कीर्तन ऐकल्याच्या नंतर तुम्हाला देव मिळतो काय? नाही मिळू शकत तुम्हाला देव. लक्ष द्या, आयुष्यभरामध्ये तुम्ही कितीही कीर्तन ऐका तुम्हाला देव नाही मिळू शकत. नाही मिळू शकत तुम्हाला देव. गुरुजी जीव तोडून गायन करा, नाही मिळू शकत तुम्हाला देव. माफ करा, जीव तोडून पखवाज वाजवा, जीव तोडून कीर्तन ऐका. याच्या पलीकडे बोलते, जीव तोडून तुम्ही कीर्तन सांगा, नाही मिळू शकत तुम्हाला देव. मग ठीक आहे महाराज, आम्ही इथं आलो तरी कशाला, तरी लक्ष देऊन ऐका. ज्या माणसानं आयुष्यामध्ये कीर्तन ऐकलं त्या माणसाला देव तर मिळू शकत नाही, पण ऐका, ज्या माणसानं आयुष्यामध्ये कीर्तन ऐकलं तो माणूस स्वतः देव झाल्याशिवाय राहत नाही. हे सामर्थ्य कशाचं असेल तर हे सामर्थ्य आहे कथा कीर्तनाचं. म्हणून आयुष्यामध्ये कीर्तन चांग, कीर्तन चांग, होयंग हरी रूप.